त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 10 आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. वेन वन एंड ऑफ कॅपिलरी इज डीप इन वॉटर द हाईट ऑफ वॉटर कॉलम इज एच. तर कॅपिलरी जर डीप केली तर त्याचं वॉटर जी राईज होणार ती एच लेवलपर्यंत होणार. द अपवर्ड फोर्स ऑफ 105 डाईन ड्यू टू सर्पेटेन्शन इज बॅलन्स्ड बाय द फोर्स ड्यू टू वेट ऑफ वॉटर कॉलम. द इनर सर्कम्फरन्स ऑफ कॅपिलरी इज. तर आपल्याला सर्कम्फरन्स या ठिकाणी फाइंड करायचं, इनर सर्कम्फरन्स, आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इक्वल टू 7 × 10⁻² न्यूटन पर मीटर. तर हा क्वेश्चन 2017ला आलेला आहे. तर याचे 4 ऑप्शन आहे. तर पहिलं ऑप्शन आहे 1.5 सेंटीमीटर, सेकंड बी ऑप्शन आहे 2 सेंटीमीटर, सी ऑप्शन 2.5 सेंटीमीटर आणि डी ऑप्शन 3 सेंटीमीटर. तर या क्वेश्चनचं नेमकं आन्सर काय असेल या 4 ऑप्शनपैकी ते आपण सॉल्व करूया आणि बघूया. तर या क्वेश्चनमध्ये एक कॅपिलरी ट्यूब दिलेली आहे जी वॉटरमध्ये डीप केलेली आहे आणि हाईट ऑफ वॉटर किती दिलेलं आहे याच इतके दिलेलं आहे. त्याच्यात अपवर्ड फोर्स जो आहे या ठिकाणी आपल्याला फोर्स दिलेला आहे आणि हा जो अपवर्ड फोर्स आहे तो दिलेला आहे 105 डाईन इतका दिलेला आहे. तर या डाईनचं कन्वर्जन आपल्याला न्यूटनमध्ये करावं लागेल. 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाईन. तर आपल्या डाईनचं कन्वर्जन न्यूटनमध्ये करायचं आहे. मग 10⁻⁵ किती होणार -5 न्यूटन. हा झाला तुमचा काय तर फोर्स दिलेला आहे. ओके. त्यानंतर याला फोर्स ड्यू टू सर्पेटेन्शन जे आहे तर त्याला वेटने, या फोर्सला जो आहे ते कशाने वेटने बॅलन्स केलेलं आहे. तर आपल्याला सर्कम्फरन्स फाइंड करायला लावलं. कॅपिलरीतलं इनर सर्कम्फरन्स आपल्याला ठिकाणी फाइंड करायचं. आणखीन एक टर्म दिलेलं आहे तो म्हणजेच का आपल्याला सरफेस टेन्शन दिलेलं आहे आणि सरफेस टेन्शन जो आहे सरफेस टेन्शन दिलेलं आहे आपल्याला 7 × 10⁻² न्यूटन पर मीटर इतका दिलेला आहे. आपल्याला काय फाइंड करायचं आहे सर्कम्फरन्स या ठिकाणी फाइंड करायचं. सर्कम्फरन्स जर घेतला तर सर्कम्फरन्स कशाने मेन केला जातो लेटर 2πr. आपल्याला 2πr फाइंड करायचं आहे. आता सरफेस टेन्शन आणि फोर्स याचं जर रिलेशन घेतलं तर फोर्स इज इक्वल टू सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ असेल. ओके. टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ. पण या ठिकाणी लेंथ जी असणार ती किती असणार त्याच्या सर्कम्फरन्स इतकी असेल. मग एफ डिवायडेड बाय काय राहिलं तर 2πr. आणि मला काय फाइंड करायचं 2πr इकडे घेऊन टाका आणि टीला तिकडे घेऊन टाका. मग बघा आपल्याला 2πr भेटेल काय तर एफ डिवायडेड बाय टी. ओके. आता या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहे तर आपण याच्यात पुट करणार. मग 2πr मी तसंच लिहिला इज इक्वल टू एफ किती दिलेला आहे तर एफ दिलेला आहे तुम्हाला 105 × 10⁻⁵ इतका दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर जो टेन्शन दिलेला आहे तो किती दिला आहे तर 7 × 10⁻² इतका दिलेला आहे. मग एक काम करू 105 मी तसा लिहिणार डिवायडेड बाय 7 तसं लिहिणार. -2 वरती गेला तर +2 होणार. मग -5 + 2 किती झालं 10⁻³ 7 × 1 = 7 कॅरी किती राहिला 3 राहिला. ओके. 7 × 1 = 7 रिमेनिंग 3 राहिले 35. 7 × 5 किती झाला 35 × 10⁻² काय आला -3. हे कशामध्ये आलं मीटरमध्ये. ओके. आता याला सेंटीमीटरमध्ये जर केलं सेंटीमीटर म्हणजे किती 10⁻². मग 1.5 10⁻³ किती घेणार -2 मीटर आणि 10⁻² मीटर म्हणजेच काय आपलं सेंटीमीटर. मग 1.5 सेंटीमीटर हे तुमचं फायनल आन्सर असेल. आणि जर तुम्ही ऑप्शन जर चेक केलं या ठिकाणी तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. ऑप्शन नंबर ए त्याचं फायनल आन्सर असेल म्हणजेच 1.5 सेंटीमीटर.